नमस्कार मित्रांनो, PYQ प्रश्न पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, वनरक्षक तसेच सर्व सरळ सेवा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो. एक एक प्रश्न 10 वेळा 12 वेळा खूप वेळा आलेला आहे आणि म्हणून आपल्या ह्या रेकॉर्डेडचा उद्देश एकच आहे, टाइम कमी आणि प्रश्न जास्त सॉल्व. म्हणून आपल्या प्रश्नाकडे वळतो मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा. सवंगडीचा समानार्थी शब्द शोधा. तर ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो, मित्र. भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 होतंय ओटी. तो काम करतो या वाक्याचे स्त्रीलिंगी वाक्य कोणते आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, ती काम करते, हा काम करतो, ते काम करतात, आम्ही काम करतो. तर ऑप्शन नंबर 1 होईल ती काम करते. तो करतो, करतो पुल्लिंग व्हाले. ती करते, मग करते स्त्रीलिंग आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. हा नदीचा फार मोठा प्रवाह आहे. वाक्यार्थाला बाधा न आणता या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. ठीक आहे. काय करायचंय? उद्गारार्थी वाक्य शोधायचे. संपला विषय. अ ब ब केवढा हा नदीचा प्रवाह, विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. कारण उद्गारवाचक चिन्ह इथंही आहे, इथंही आहे. असं म्हणता येईल का छे छे नदीचा प्रवाह, नदीचा हा प्रवाह काही मोठा नाही? चुकीचं होईल. सरळ आहे. अ ब ब केवढा हा नदीचा प्रवाह. उद्गारार्थी वाक्य म्हणले उद्गारवाचक चिन्ह येत नाही. ठीक आहे. इथं दोन्ही ठिकाणी नाही. इथं प्रश्न चिन्ह आहे, इथं ते विषय मिटला. इथं सरळ सरळ पूर्ण विराम, इथं विषय मिटला. दोन पर्याय आहेत. इथं एक उद्गारवाचक चिन्ह, इथं एक उद्गारवाचक चिन्ह आहे, पण हा प्रॉपर बसतोय, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा. विलासला बक्षीस मिळेल. मग विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचं काय करायचंय? साध्या भूतकाळातील रूप ओळखायचंय. ठीक आहे. मिळेल हे भविष्यकाळ आहे, याचं साधा भविष्यकाळ करायचं आपल्याला. विलासला बक्षीस मिळत असेल, होणार नाही. विलासला बक्षीस मिळते, होणार नाही. विलासला बक्षीस मिळाले, विषय संपला. ठीक आहे. विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखायचंय. आणि मित्रांनो, विलासला बक्षीस मिळाले हे साधा भूतकाळ आहे, एकेरी क्रियापद आहे आणि भूतकाळात मिळालेलं आहे. एकेरी क्रियापद म्हणलं की साधा वर्तमान काळ होईल, साधा भूतकाळ होईल, नाही तर साधा भविष्यकाळ होईल. त्याच्यामुळं एकेरी क्रियापद आहे आणि मूळ धातूला ल प्रत्यय, म्हणजेच मित्रांनो विलासला बक्षीस मिळाले हा साध्या भूतकाळातील रूप आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहेत भगवद्गीता, रघुवंश, वाल्मिकी रामायण आणि शाकुंतल. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो, भगवद्गीता. पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ ओळखा. ठीक आहे. तीर्थरूप महाराष्ट्र, ऋतुचक्र, लीळाचरित्र आणि त्याचबरोबर गंगाजळ. तर मित्रांनो महानुभाव संप्रदायांचा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे लीळाचरित्र. या क्रियापदाचे भूतकाळातील रूप ओळखायचे. कसलं रूप ओळखायचंय? भूतकाळातील. तर मित्रांनो येच होतंय आले. ठीक आहे. झाले होणार नाही, केले होणार नाही, गेले होणार नाही. तर येच भूतकाळातील रूप काय होतंय? आले. ठीक आहे. सरोज, सरोज दिल्लीत राहतो या वाक्याचा प्रयोग सांगा म्हणते. ठीक आहे. राहतो क्रियापद आहे, राह मूळ धातू आहे, राहणारा कोण आहे? सरोज. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. कोठे राहतो? दिल्लीत. क्रियाविशेषण नाही, वाक्यात कर्म नाही, पण आपल्याला त्याच्यावर काय घेणं देणं नाही. अकर्मक कर्तरी पण काय त्याचं काय ऑप्शन नाही. सरोज दिल्लीत राहतो, राहणारा कोण आहे? सरोज, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. बाकी बघायचे पण नाही.
खालीलपैकी कोणता शब्द अकल्पितचा विरुद्धार्थी आहे? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, कल्पित. शब्दांचा योग्य पदक्रम लावून लेखन नियमानुसार अचूक वाक्य सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो, जगात दुसरी नाही संपूर्ण आई इतकी कोणीही व्यक्ती प्रेमळ, बरोबर बसला नाही क्रम. दुसरी प्रेमळ आई इतकी कोणीही जगात संपूर्ण व्यक्ती नाही, बरोबर नाही बसला शब्दांचा क्रम. संपूर्ण दुसरी प्रेमळ आई इतकी व्यक्ती जगात कोणीही नाही, बरोबर नाही बसला जगात शब्दांचा क्रम. ऑप्शन नंबर 4च येईल. तरी आपण वाचून पाहू. आई इतकी प्रेमळ व्यक्ती संपूर्ण जगात दुसरी कोणीही नाही, आणि तेच आपला ऑप्शन आहे मित्रांनो 4 नंबर. गायिका या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा म्हणतंय. ऑप्शन नंबर मित्रांनो 4 बरोबर आहे, गायक. आता गायकचं गाय करणारे निरा संपलेले येतं, कारण गायिकाचं पुल्लिंगी रूप काय होतंय, गायक. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे म्हणतंय. ठीक आहे. याच्यामध्ये एक धन संपत्ती. ठीक आहे. हरित हिरवेगार, मेहनत कष्ट, विश्वास अविश्वास. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे? तर विश्वासचा विरुद्धार्थी काय होतंय, अविश्वास. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या समानार्थी आहेत. हरित म्हणजेच हिरवेगार, मेहनत म्हणजेच कष्ट, धन म्हणजेच संपत्ती. पण आपला ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, विश्वासच्या विरुद्धार्थी आहे अविश्वास. श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते? श्रीमान, श्रीरंग, श्रीमंती, श्रीराम. ऑप्शन नंबर 1 श्रीमान. श्रीमती या शब्दाचे पुल्लिंगी रूप आहे श्रीमान. पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह शोधा म्हणते. अचूक, चूक नसलेला. पापाचे पुण्य होणार नाही, पाप पुण्य इत्यादी होणार नाही. पाप अथवा पुण्य 100% बरोबर आहे. ठीक आहे. आणि हे तर होणारच नाही 4 पापयुक्त पुण्य. म्हणून पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह आहे पाप अथवा पुण्य. अथवाने विग्रह होते. अथवा हे उभयान्वयी अव्यय आहे. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? क्रियापदातील प्रत्यय रहित. तर मित्रांनो त्याला म्हणतात धातू. उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं रमेश पपई खातो, तर खातो हे क्रियापद आहे. याच्यातला मूळ, याच्यातला जे धातू आहे का त्याला खा खा हे त्याच्यातला धातू आहे. जर आपण या तोला बाजूला केलं तर उरला खा. मग प्रत्ययरहित क्रियापदातला जो शब्द असतो का त्याला काय म्हणायचं? धातू म्हणायचं. मग क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? धातू असं म्हणतात. आणि प्रत्येक क्रियापदामध्ये एक धातू असतो. विषय संपला. हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे? हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे? ठीक आहे. आपटली क्रियापद, आपट मूळ धातू, आपटणारी कोण? माधवी वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2. पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य शोधा. व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य शोधायचंय. ठीक आहे. 4 वाक्य वाचावं लागतील आपल्याला. अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही. बरं, एकाही अद्याप त्याच्या गावातील घरात वीज पोचली नाही, होणार नाही. त्याच्या गावात एकही अद्याप घरातील वीज पोचली नाही, होणार नाही. शब्दांचा क्रम चुकलाय. अद्याप घरातील एकही गावातील वीज त्याच्या पोचली नाही, होणार नाही. ऑप्शन नंबर 1 अद्याप त्याच्या गावातील एकाही घरात वीज पोचली नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. चिरकाल या चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा. चिरकालचा विरुद्धार्थी शब्द शोधा. प्रतिसाद, अल्पकाळ, थंडगार, माघार. तर ऑप्शन नंबर 2 होईल मित्रांनो, अल्पकाळ. आणि काही फोके संपलेले थंडगार सुद्धा करू शकतात, कारण त्यांना असं वाटू शकते मी लागतो न अभ्यास करता, पण हे स्वप्नामध्ये सुद्धा होणार नाही.
पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखा. यांचा काय ओळखायचा आहे? संग्रह ओळखायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, कादी होड्या, मंजधार, गुजगोष्टी आणि फेरफटका. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, मंजधार. ठीक आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. 20 प्रश्न अतिशय महत्वाचे. ठीक आहे. PYQ प्रश्न आहेत, विशेष करून पोलीस भरतीला तर अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा, जेणेकरून जे जे नवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.